तर विद्यार्थ्यांना करणाऱ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आजच्या सुपर क्लासमध्ये आपण काल झालेला महानगरपालिका जे की कल्याण डोंबिवली होता विद्यार्थ्यांनो, तो आपण शिफ्ट 1 आणि 2 चे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा सुपर क्लास आपल्या सर्वांसाठी होणार आहे आणि महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे ही विद्यार्थ्यांनो की आपण जे 560 पेजेसची पीडीएफ तयार केलेली होते, या पीडीएफ मधील विद्यार्थ्यांनो बरेच क्वेश्चन्स एक्झामला आलेले आहेत। या पीडीएफ मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे आहेत आणि या अधिनियमावर विद्यार्थ्यांनो 10 प्रश्न म्हणजेच लगभग सगळ्या शिफ्टला जे आहे विचारण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी याच पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण मिळणार आहे। इतिहासमधील ए टू झेड समाजसुधारक मिळणार आहेत, भरपूर काही मिळणार आहे। आताही तुमच्याकडे ही संधी आहे पीडीएफ ला घेण्यासाठी आणि असं समजायचं नाही की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झाली तर हे पीडीएफ आमच्या काहीही कामाचे राहणार नाही, असं नाही। सरळ सेवा जेवढ्याही भरती असतील त्या सर्वांसाठी ही पीडीएफ अतिशय महत्त्वाची आहे। तर इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। सध्या हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल 250 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाहीतर तुम्हाला हे 300 ला पडणार आहे। चला मग सुपर क्लासाला सुरुवात करूया। वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाची लांबी किती आहे ते सांगायचं आहे। किलोमीटर मध्ये विचारलेली आहे। वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाची 12.20 किमी, 17.17 किमी, 14.14 किमी किंवा 10.10। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2, 17.17 किलोमीटर एवढी जी आहे वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाची लांबी असलेली लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न दुसरा। तर 2025 चा पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ते सांगायचं आहे। 2025 ला देण्यात आलेला आहे, तो ऍक्टर कोणता आहे? अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ जाधव किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच अशोक सराफ यांना 2025 पद्मश्री पुरस्कार या सन्मानाने गौरवण्यात आलेले दिसते। कव्हर करूया प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा। तर असा आहे की भारताच्या महाधिवक्त्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे? महाधिवक्ता ज्याला आपण विद्यार्थ्यांनो अटॉर्नी जनरल म्हणतो, तर यांच्याशी संबंधित कोणते कलम आहे? कलम 50, 76, 80 किंवा कलम 40। तर महाधिवक्त्याशी संबंधित म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। कलम 76 हे आहे समजते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो चौथा। तर असहकार चळवळीला कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त झालेली होती? आता या प्रश्नाला विद्यार्थ्यांनो जर आपण पाहिलं तर 2 अधिवेशने आहेत ज्या अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आलेली होती। आता ते कशा प्रकारे झाले होते कव्हर करूया, पण या ठिकाणी पूर्वी उत्तर पाहूया। असहकार चळवळीला कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आलेली होती? कोलकाता, नागपूर, वरील दोन्ही किंवा बेळगाव। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे वरील दोन्ही। आता कशा प्रकारे पहा, कोलकाता येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन जेव्हा भरलेले होते या अधिवेशनामध्ये देखील मान्यता प्राप्त झालेली होती, पण काहींचा अपवाद होता, त्या कारणास्तव पूर्ण मान्यता जर आहे पाहिला आपण नागपूर येथे जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरलेले होते या अधिवेशनामध्ये मिळालेली होती, हे लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न पाचवा। बाळ गंगाधर टिळक यांनी पुढीलपैकी कोणते एक वृत्तपत्र सुरू केलेले होते हे सांगायचं आहे। बाळ गंगाधर टिळक यांना ज्यांना आपण लोकमान्य या नावाने देखील ओळखतो, तर दर्पण, दिग्दर्शक, साधना किंवा केसरी। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील। केसरी हे वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेले होते। तसेच विद्यार्थ्यांनी यांनी जे आहे आणखी एक म्हणजेच मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेले होते। मराठा हे वृत्तपत्र विद्यार्थ्यांनो कोणत्या भाषेत होते? तर इंग्लिश भाषेमध्ये सुरू केलेले होते। आणि केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर मराठी भाषेमध्ये सुरू केलेले हे वृत्तपत्र असलेले आपल्याला लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न 6वा। तर नक्षा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। प्रोजेक्टचं नाव नक्षा हे प्रोजेक्ट आहे। शहरी भागांमध्ये झाडे लावण्याशी संबंधित आहे का? शहरी भागांमध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित आहे का? किंवा शहरी भागांमध्ये दिवे किंवा आपण लाईट म्हणू शकतो ते लावण्याशी संबंधित आहे का? तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो या ठिकाणी, की जे नक्षा प्रोजेक्ट होता तो शहरी भागांमध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित असलेला आहे हे कळते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। तर प्रश्न 7वा असा दिसून येतो की मालमत्ता कर कमी जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो? मालमत्ता कर हा विचारलेला आहे।
तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे राज्यपाल, राष्ट्रपती, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार. तर मालमत्ता कर कमी किंवा जास्त करण्याचा जर अधिकार जर आपण पाहिला तर तो राज्य सरकारकडे असतो, हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 8व्या क्रमांकाचा. तर असा विचारलेला आहे की भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? मराठी व्याकरणातील प्रश्न. भुजंग हा शब्द विचारलेला. सर्प, नाग, साप किंवा वरील सर्व. तर भुजंग या शब्दाशी समानार्थी साप, नाग, सर्प हे सर्व शब्द असलेले लक्षात घ्यायचे आहेत की आहेत असं. प्रश्न 9व्या क्रमांकाचा. तर 6 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची किमान सदस्य संख्या जी आहे ती किती असते ते सांगायचं आहे. लोकसंख्या लक्षात घ्या. 6 ते 12 लाख एवढी असलेल्या महानगरपालिकेसाठी 85, 60, 50 किंवा 40. तर कमीत कमी जर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर असते 85 आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर असते 115 सदस्य संख्या. कोणत्यासाठी? 6 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेसाठी. प्रश्न 10वा पाहूया. प्रश्न 10वा असा आहे की कोणत्या कलमानुसार जेही मुले 14 वर्षाखालील आहेत त्यांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास बंदी लावण्यात आलेली आहे. ते कलम आपल्याला सांगायचं आहे की ही राज्यघटनेतील कोणते आहे. 14 वर्षाखालील जेही मुले आहेत त्यांना कामावर ठेवण्यास बंदी आहे धोकादायक ठिकाणी. तर कलम 20, कलम 25, कलम 24 किंवा 26. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2. कलम 24 हे 14 वर्षाखालील जेवढेही मुले आहेत त्यांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास बंदी लावते. तर करंट अफेअरवरला आहे. मुंबईचे विचारलेले आहे की पोलीस कमिशनर सध्याचे कोण आहेत? मुंबईचे पोलीस कमिशनर सांगायचे. या ठिकाणी सुदीप सकत, देवेन भारती, स्वाती खेतान किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2. म्हणजे देवेन भारती यांनी मुंबईचे सध्या पोलीस कमिशनर या पदी असलेले लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 14वा. हार्ट लॅम्प हा जो पुस्तक आहे या पुस्तकाच्या महिला लेखिका किंवा लेखका म्हणून आपण म्हणू शकतो की कोण आहेत? पुस्तक लक्षात घ्या. हार्ट लॅम्प या नावाचे बानू मुश्ताक, शबीर खान, धानू मुश्ताक किंवा या ठिकाणी वरील आहे. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. बानू मुश्ताक यांनी हार्ट लॅम्प या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कळतात. प्रश्न 15वा पाहूया. मुंबई रिपीट झालेला आहे, आपण प्रश्न स्किप करूया. फुलांचा काय असतो ते सांगायचं आहे. फुलांचा काय असतो? तर या ठिकाणी फुलांचा खुराडा असतो का? फुलांचा गुच्छा असतो का? फुलांचा कळप असतो? तर फुलांचा काय असतो? ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. म्हणजेच फुलांचा गुच्छा असतो. खुराडा कोणाचा असतो? सर्वांनाच माहीत आहे, असतो विद्यार्थ्यांनो खुराडा हा कोंबडीसाठी. कळप कशाचा असतो विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी आपण म्हणतो हत्तीसाठी कळप असतो, शेळ्यासाठी कळप असलेला दिसतो किंवा मेंढ्यासाठी कळप असतो. तर या कळपासाठी ह्या प्राणी असलेले लक्षात येतात. तर घेऊया प्रश्न पुढचा. तर प्रश्न असा आहे 17वा की या ठिकाणी 2 प्रश्न आहेत तुम्हाला मी विचारणार आहे. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट नक्कीच करायचं आहे. हे पण प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले होते. ठीक आहे. तर घराचा कर हा कशावरून आकारला जात असतो ते पहिला म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न होता. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो जे आपण पाहिला की फुलांचा काय असतो, तर काही विद्यार्थी काय म्हटले होते की फुलांच्या झाडाला काय म्हणतात. त्या दोन्हीपैकी एक प्रश्न होता. आता हा होता की तो होता हे कन्फर्म नसल्याकारण सांगणाऱ्यांनी सांगितलं नसल्याकारण असतो थोडासा एक अपवाद आहे यामध्ये. दोन्हीपैकी एक आहे. तर तुम्हाला याचंही उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगू शकता. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. देखील पहा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे आहे कोणत्याही महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल, याच नाही कोणत्याही, तर या ठिकाणी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ही PDF घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. सध्या ही PDF जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300ला पडणार आहे. तर इच्छुक जोही आहे ना त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. तसेच तुम्ही आता जी राहिलेली शिफ्ट आहे, जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये तुमची जर एक्झाम होणार आहे आणि झालेली असेल त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल तर तुमच्या शिफ्टला जे प्रश्न आलेले होते ते कमेंट करून सांगायचं आहे. डेट मेन्शन करायची आहे. आपण त्यावरही एक सुपर क्लास बनवू शकतो.
पण तुम्हाला जर आठवत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेली आहे, लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने काय होईल, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्याच पाशी मिळेल. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन असतो तो मला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.